काय आवडला का बांबू डान्स? आता वळूयात सेवन सिस्टरमधील पुढच्या राज्याकडे. अलौकिक प्राकृतिक सुंदरता लाभलेलं राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश. भारतातील सर्वात दुर्गम असणारे हे राज्य डॉन लाईट माउंटन सी भूमी म्हणून ओळखलं जातं. भारतामध्ये सर्वात आधी सूर्य कुठं उगवत असेल तर याच राज्यामध्ये. या राज्यात आदिवासी लोकांचं प्रमाण जास्त आहे. भात, मका, नाचणी ही अरुणाचलमधली प्रमुख पिकं आहेत. अतुलनीय निसर्ग सौंदर्यानं नटलेलं आणि पर्यटनाच्या दृष्टीने देखणं असणारं राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश. नयनरम्य टेकड्या, दऱ्या आणि धुकेदार पर्वत, सुंदर फुलांना फुलवण्यासाठीचे परिपूर्ण वातावरण असणारं हे राज्य. नागालँड हे देखील सृष्टी सौंदर्याने व लोकसंस्कृतीने नटलेलं राज्य. पश्चिमेला आसाम, उत्तरेला अरुणाचल प्रदेश, पूर्वेकडे म्यानमार हा देश आणि दक्षिणेला मणिपूर राज्य असे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चारही दिशांना सौंदर्याने नटलेली राज्य असणारं हे नागालँड. एंगमी व चांग ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तांदूळ, डाळ, ऊस व कापूस ही इथली प्रमुख पिकं आहेत. हीच प्रमुख पिकं त्रिपुरा राज्यात देखील घेतली जातात. आता हे त्रिपुरा देखील सेवन सिस्टरपैकी एक राज्य. बंगाली आणि कबरक येथील अधिकृत भाषा आहेत. येथे मणिपुरी देखील बोलली जाते. आकर्षक पेहराव असणारे त्रिपुरातील नागरिक फार सुंदर दिसतात. कैलाशहर, आगरताळा, गोराघर, उदयपूर, नीरमहाल ही इथली पर्यटन स्थळं. असो, सेवन सिस्टरपैकी त्रिपुरा हे एक महत्त्वाचं राज्य आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं हे राज्य. तुम्हाला माहितीच आहे की काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, एकदम ओके मध्ये आहे सगळं. या संभाषणानं राजकीय वर्तुळात ट्विस्ट निर्माण केला होता. शहाजी बापू पाटील यांनी गुवाहाटीचं केलेलं वर्णन चर्चेचा विषय बनला होता. गुवाहाटी हे सर्वात मोठं शहर, आसाममधील लाल नदी आणि निळ्या टेकड्यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असणारं आसाम हे राज्य ईशान्य भारताचं प्रवेशद्वार आहे. भेटूया इथल्या स्थानिक लोकांना. ए दीदी, इकडे जरा. नमस्कार बाळ. नमस्कार. मला थोडी आसामबद्दल माहिती जाणून घ्यायची होती. होय काय? बरं सांगतो. अस्मिया ही आसामची प्रमुख भाषा आहे. तांदूळ, मोहरी ही इथली प्रमुख पिके आहेत. मला सांग, आसाम हे नाव कसं पडलं हे माहिती आहे का तुला? आसाम नावाची उत्पत्ती आसाममध्ये राज्य करणाऱ्या अहोम राजघराण्यातून झाली. इथं कुठले कुठले सण उत्सव साजरे केले जातात? बिहू हा आसाममधील महत्त्वाचा उत्सव. कृषी संबंधित विविध टप्प्यावर वर्षभर हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. हा 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 बिहू नृत्य ऐकून माहिती आहे. बिहू नृत्य येथील लोकप्रिय नृत्य आहे. तुम्हाला बघायचं आहे का? या. झोंके आज मौसमों से रूठ गए, गुलों की शोखियां जो भंवरे आके लूट गए. बदल रही है आज जिंदगी की चाल जरा, इसी बहाने क्यों न मैं भी दिल का हाल जरा सवार लूं, सवार लूं, सवार लूं, है सवार लूं. हवा के झोंके आज मौसमों से रूठ गए, गुलों की शोखियां जो भंवरे आके लूट गए. बदल रही है आज जिंदगी की चाल जरा, इसी बहाने क्यों ना मैं भी दिल का हाल जरा सवार लूं, है सवार लूं, सवार लूं, है सवार लूं.
पढ़े मजाकिया। ये सारी कोयलें बनी है आज डाकिया। कुहू कुहू में चिट्ठियां पढ़े मजाकिया। इन्हें कहो कि ना छुपाए किसने है लिखा बताए उसकी आज मैं नजर उतार लूं, सवार लूं, है सवार लूं, सवार लूं, सवार लूं। हवा के झोंके आज मौसमों से रूठ गए, गुलों की शोखियां जो भर आके